नमस्कार मित्रांनो, मेरी ब्लॉगर पर्यंत तुमचं स्वागत आहे. तर अशीच आपली ही आजची ट्रिप सोमनाथ महादेवांच्या दर्शनाला जाते. तर 12 ज्योतिर्लिंगपैकी ही एक ज्योतिर्लिंग आहे. आणि तसंच आपली सोमनाथ जाण्याची सिरीज आहे. तर ती सिरीज तुम्ही कंटिन्यू बघा, तर लास्टपर्यंत बघा तुम्ही. तर चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला ही सिरीज बघायची असेल तर लास्टपर्यंत एंडपर्यंत तुम्ही राहा. तर चला मित्रांनो, पुढे भेटूया पुढे. मित्रांनो, तर तसंच आपण सकाळी उठलो आणि सकाळ झालेली तर वाजलेले 8 आणि आपला मित्र वरती झोपलाय आणि सकाळ सकाळ यांचा भजन चालू आहे. सकाळ सकाळ यांचा भजन चालू आहे. मस्त साई भजन करतात ते. ओल्ड आंटी लोक आहेत सगळे. मित्रांनो, तर तसंच आता सकाळ झालेली आहे आणि वाजलेत 12:06 बाकी आहेत. आणि आपले मित्र उठलेत. दाद्या बॉय आला की नाही पाणी? आपले मुलांना पण दाखवतो. विकी, अंशल, ही अश्विनी ताई. या टायमात थोडी कमीच लोक आहेत आपले, जास्त पब्लिक नाही. चला मग मित्रांनो, तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देत राहील. थोडा हळूहळू भेटूया पुढच्या मित्रांनो. तर तसंच आता आपण थोड्या वेळाने द्वारका स्टेशनवरती आता आपण उतरणार आहे. आणि तसंच तुम्हाला मी सांगायचं पण विसरलो की सोमनाथ सिरीजमध्ये आपलं मी द्वारका आणि नागेश्वर हे सिरीज पण आपले म्हणजे ॲड करणार आहे त्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये. तर प्लीज तुम्ही माझी ही सिरीज बघण्यासाठी चॅनलला कंटिन्यू राहा. आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. चला मग मित्रांनो, भेटूया पुढे. नमस्कार मित्रांनो, तर तसंच आता आपण फायनली रात्री बसलेली आहे 9:05 मुंबई सेंटरवरून. आणि फायनली आपण द्वारका स्टेशनवरती आलो आहे. आपल्या पोरांनी बॅगी वगैरे ठेवलेत. दुपारचे वाजलेत, किती वाजले रे? टाईम काय झाला? 1:30 वाजला. 1:30 वाजलेले आहेत आणि आपण 1:30 वाजता दुपारी द्वारकाला पोचलो आहे. हा द्वारका स्टेशन आहे. आपले पोरं आता इथून काय करणार आहे आपण? आपण इथून फोटोशूट करून आता रूम शोधायला जाणार. अच्छा, चालेल. चला मित्रांनो, थोडा फोटोशूट करेल. फोटोशूट करायच्यानंतर मग रूम बघायला जाणार. तर रूमबद्दल पण तुम्हाला सांगेल, कारण सस्त्यामध्ये रूम भेटतात आणि सस्त्यामध्ये काय होतं काम. चला मग मित्रांनो, भेटूया आता डायरेक्ट पुढे.
तर मित्रांनो, तुम्ही द्वारका स्टेशनच्या बाहेर येऊन बघा, हा व्ह्यू आहे, मस्त आहे. आपला इंडियाचा झेंडा मस्त फडफडतोय, नजारा मस्त आहे. पण हा आवडला मला. आणि इथे मधीच कृष्ण भगवानची मूर्ती आहे. नमस्कार मित्रांनो, तर तसंच आता आपण स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आपली बॅग इथे आहे, रिक्षा तिकडे आहे. रिक्षा आपल्याला घेऊन जाणार डायरेक्ट मंदिराच्या इथे, तिथे सोडणार आणि तिकडनं मग आपल्याला रूम घ्यायचे आहेत वगैरे. आपण रूम वगैरे गेस्ट करूया, काय चांगले रूम भेटले तर आपण कमी प्राईसमध्ये काढूया. मग चला मग मित्रांनो, आता जाऊन आता डायरेक्ट रिक्षामध्ये बसूया, रिक्षावरनं डायरेक्ट आता रूममध्ये जाऊया. चला मग मित्रांनो, भेटूया. तसंच आता आपण द्वारका स्टेशनवरनं निघालो. आपण रिक्षामध्ये खूप 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 ठिकाणी आपण रूमसाठी फिरलो, तर रूम आपल्याला काही जागावर भेटले नाही. आणि काही काही जागावरती आहे ना, थोडी प्राईस थोडी जास्त आहे. कारण की जर तुम्ही जर जास्त लोक असेल आणि जर 4 बेडचा घेत असेल किंवा 3 बेडचा घेत असेल तर थोडी प्राईस थोडं जागेवरती जास्त आहे. तर तसंच आता आम्ही इथे आलो आहे उमा प्लेस. तर इकडे आपलं आम्ही हे घेतलं आहे, रूम घेतले आहेत, 2 रूम घेतले आहेत. 3 बेडचे 2 रूम घेतलेले आहेत. तर आम्हाला त्यांनी करून, आम्ही कमी करून, तरी पण त्यांनी आम्हाला पहिला बोललेले किती, 1 रूमचे 2500 रुपये घेणार. तर मग तेवढे नाही जमले आम्हाला, म्हणून आम्ही थोडा कमी करून त्यांना आम्ही थोडा 24-25पर्यंत घेतला. तर मग आता रूम तर घेतला आहे आणि आपला रूम आहे दुसऱ्या माळ्यावरती रूम आहेत. आपले दोघं लेडीज लोकांसाठी अलग घेतला आहे, बॉईज लोकांसाठी अलग घेतला आहे. आणि आता मी पण आता जाईल, आता रूमच्या आतमध्ये जातो बिल्डिंगमध्ये आणि तुम्हाला रूम दाखवतो कसे त्यांची व्हरायटी आणि आपले मित्र काय करतात ते पण तुम्हाला दाखवतो. तर हा हॉटेल आहे तो, आणि इकडनं त्यांनी लिफ्ट आहे. दुसऱ्या मळ्यावरती त्यांनी रूम घेतला आहे. आता आपण बघूया थोडा दुसऱ्या मळ्यावरती कसं दिसतं, मला सांगा. थोडा खराब दिसत चालेल, ओके, काय हरकत नाही. तर प्लीज मित्रांनो कंटिन्यू राहा, मजा तर येणार आहे. अजून अभि ते सुरुवात आहे. चल, हा एक रूम आहे 302, बॉईज लोकांसाठी घेतला आहे, 3 बेडचा, फक्त 2300 रुपये. AC वगैरे सगळं काय, फक्त 2300. ओके. आता गर्ल्स रूम, गर्ल्स रूमचा 202. हा गर्ल्स रूम आहे, 3 बेडचा आहे. ओके, 2300 रुपये ना, फक्त 2300 रुपये. चालेल, एन्जॉय. बघितलं मित्रांनो, तो मस्त चांगले रूम दिलेला आम्हाला घ्यायला. बसायसाठी पण मस्त आहे, एकदम राहण्यासाठी ठिकाण वगैरे पण सगळं मस्त आहे. पूर्ण हॉटेल एकदम मस्त आहे. आणि वरतून बघा, 2 माल्यावरतून आल्यावरती बघा कसा दिसतो व्ह्यू बघायला, खूप मस्त आहे. चला मग मित्रांनो, फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर बाय गाईस. बाय. इथं मी पण आलो. चला मग मित्रांनो, भेटूया पुढे. नमस्कार मित्रांनो, तसंच आता आपण रूमवरनं निघालो आहे आणि संध्याकाळचे वाजलेत 6 वाजलेत आणि आपण चाललो आता द्वारका ज्योतिर्लिंगमध्ये. आपण एक द्वारका करून, हे आपलं ज्योतिर्लिंग बोलतो, सॉरी, द्वारका करून कृष्ण भगवानचं देऊळ आहे, तिथे मंदिर आहे. मग तिकडे आपण चाललो आहे. इथे एंट्री गेट आहे हा, वेलकम टू द्वारका. तर मग आपण तिथे जाऊया मंदिरामध्ये, दर्शन वगैरे करूया आणि तिकडचा नजारा कसा असेल, तिथे प्रसिद्ध मंदिर आहेत अजून नवीन ते पण बघूया, सगळं जॉईन करूया. चला मग मित्रांनो, भेटूया आता डायरेक्ट पुढे. मित्रांनो, तर तुम्ही बघू शकतात, हा रांदल माताजीचं मंदिर आहे.
आतमध्ये मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे आणि ते हिंदीमध्ये सूचना पण सांगितलेली आहे. देवांचे नाव म्हणजे कशाबद्दल हा मंदिर आहे ते पण सांगितलं आहे आणि कधी झालेलं चालू आहे ते पण सांगितलं आहे. त्याबद्दल हा मंदिर आहे. आणि इकडे ह्या मस्तच एकदम सुंदरचं एकदम बघा कसं एकदम म्हणजे किती एकदम मोठा वाटतं ते बघा ना इथून असं वरतून. मी आतापर्यंत वरती टॉपलाच आहे आणि हा मंदिर आहे. त्या मंदिरचं सॉरी ह्या आपलं कुंडचं नाव आहे ककलास कुंड. त्या कुंडचं नाव आहे ककलास कुंड. तर इकडे म्हणजे ककलास कुंडमध्ये आहे ना आपले जे आपलं सत्यनारायण मंदिर आहे आणि श्री सूर्यनारायण मंदिर द्वारका. तर इथे ना द्वारा सचितील आपलं ककलास हां यस बरोबर ओके द्वारकाधीश मंदिर आहे. हां स्टेट बरोबर. अजून पुढे द्वारका मंदिर पुढे आहे त्या साईडनी. इथून आपल्याला जायचं आहे. आपल्या इथं मंदिराकडे हे रांदल महाराजाचं मंदिर आहे. खूप छान आहे बघण्यासारखं आहे. जर समजा हे भरल्यावरती किती बघण्यासारखं असं. थोडी फोटोशूट वगैरे चाललं. आपण पण थोडी व्हिडिओ वगैरे फोटोशूट वगैरे काढूया मग जाऊया. चला मित्रांनो आता जाऊया पुढे. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या ठिकाणीच्या इथे जवळ आलेलो आहे. तिथे समोर मंदिर आहे. आपण थोडा हळूहळू जाऊया आता. आम्ही दोघं थोडा पाठी राहिले थोडं शूट करायचं होतं म्हणूनसाठी. बघा असं इकडची जागा आहे. थोडं जाऊया थोडा जवळ. तुम्हाला चांगलंपणे शूट करून बघून दाखवतो मी. तुम्ही पण येऊ शकता मस्त आरामात काय टेन्शन नाही. फक्त थोडं रूमचा राहण्याचा थोडं बजेट थोडं जास्त आहे. तरी पण आम्ही थोडं वेळ करून घेतलं कमी नाही करून. हो चला मग मित्रांनो आता भेटूया थोडा मंदिराच्या जवळ जाऊन. आता मित्रांनो फायनली आपण आता द्वारकाधीश मंदिराकडे पोचलो आहे. हा तो मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर. गर्दी बघा खूप गर्दी आहे. तिथून एंट्री वाटते आणि आपले पुरं तिथेच थोडं दर्शन वगैरे घेऊया. आतमध्ये वाटतं कॅमेरा वगैरे अलाउड नाही. करूया आपण थोडं. चला मग मित्रांनो जाऊया आता दर्शनासाठी. अजून तरी पण नक्की नाही झालं दर्शन करायचं आहे की नाही करायचं आहे पण जाऊया. चला मित्रांनो भेटूया पुढे. मित्रांनो तर तसंच आता आपण विचार करणार होते की सांगणार होते आतमध्ये जायचं आहे की नाही जायचं आहे दर्शनासाठी. तर द्वारकाधीश मंदिरामध्ये आम्ही संध्याकाळी गेले आम्ही तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं. त्या आतमध्ये गेले तर फोन अलाउड नव्हतं. फोन कुणाचेही गेले नाही. फोन लॉकरमध्ये ठेवायला लागलेले फोन स्विच ऑफ करून. आणि तसंच आता आम्ही आतमध्ये गेलो तर आम्हाला संध्याकाळची आरती पण भेटली. आरती पण घेतली आणि आम्ही थोडा आतमधून प्रसाद घेतला आणि आता बाहेर आलो सगळेजण. आणि फोन आल्यावरती डायरेक्ट तिथं ब्लॉग बनवायला चालू केला आपला कंटिन्यू ठेवला. हे बाहेर आपले मित्र लोक सगळे उभे आहेत तिथे. आता थोड्या खरेदी वगैरे करायची प्रसाद वगैरे घ्यायचं आणि मग जेवायला जाऊया. बघूया कुठे जातात आता पोरं बोलतात आहे. जेवण वगैरे मग आपला हा आजचा दिवस इकडेच संपून जाणार. मग उद्या परवा किंवा पडेल सांगूया. चालेल मग मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट जेवणासाठी आलेलो आहे. आपले पोरं सगळेजण आले ते रेस्टॉरंटवरती आपण बसलेत. मंदिराच्या जवळच आहे आपण. थोडा त्या साईडला मंदिर आहे आणि आपण इकडनं चालत आलो जवळ. आता बघूया काय मागवतात ते. मी तर गुजराती थाली मागवणार. चला मग भेटूया पुढे.
तर मित्रांनो आपली गुजराती थाली आलेली आहे आणि माझ्यासोबत शेअरिंगला ही आहे अश्विनीताई आणि दादा लोकांची त्यांचे येतात ते दोघं पार्टनर वाटा खातात आहे आणि दर्शू आणि सायची अजून थाली नाही आली आहे म्हणजे पंजाबी थाली आहे. चला मग मित्रांनो आता खाऊया आपण स्टार्ट करूया. चला भेटूया मग. जेवण वगैरे झालं आपण आता AC मध्ये आलो. 5 लोग आते हैं 4 मुश्किल से खड़े हैं वो भी एक हाफ है. हे काय रे 5 लोक येतात पण 4च दिसतात तिथे. 5 3.5 हा. आणि मी 3.5 छोटे आहे ना ते. आला लगेच आला. फास्ट है. 2 माला असता आहे आणि लिफ्ट पण 2 मालासारखीच आहे. तर रूममध्ये जायचं थोडा कपडे चेंज करून फ्रेश होऊन थोडा आपण खाली जा नाही थोडा खाली जाऊन बसूया थोडा फ्रेश होऊया थोडा बघूया रात्रीचा नजारा कसा आहे. चालेल चला.